क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, पॅरिसमधील युनेस्को या देशामध्ये चक्क बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात येत आहे आणि बसवला देखील आहे. तो कधी बसवला आहे? 26 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजे संविधान दिवस होता त्या दिवशी, म्हणजे कालच दुपारी 2 वाजता तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला व्हिडिओला सुरू करूया. युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचे अनावरण. राज्य सरकारने युनेस्कोच्या मुख्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचे युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात अनावरण करण्यात आले. म्हणजे तो पुतळा तिकडे बसवण्यात आला. राज्य सरकारने युनेस्कोच्या मुख्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा बहिष्कार आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनीच अनावरण हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानप्रती व्यक्त झालेल्या परमोच्च आदराचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इयान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. या प्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने यापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी आणि त्यांचे संग्रहालयात रूपांतर केले आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे. आता मुंबईतील इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कामालाही वेग दिला आहे. तर मित्रांनो, पाहू शकता जगामध्ये बाबासाहेबांचा सन्मान केला जातो. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती? पाहू शकता जगामध्ये बाबासाहेबांचा सन्मान केला जातो. पण आपल्या भारत देशात काही मनुवादी वकील जे म्हणतात की हे संविधान, भारताचं संविधान हे BN राव यांनी लिहिलं आहे. मी त्या वकिलाला विचारू इच्छितो की जर BN रावनी हा संविधान लिहिलं आहे, मग त्यांचा एकही पुतळा का नाही आपल्या भारत देशात? असो, त्या तशा लोकांच्या नादी लागायचं नाही आणि त्यांना जास्त म्हणजे त्यांचं आपण जास्त नाव घेतलं की ते स्वतः प्रसिद्ध होतात, म्हणून त्यांना प्रसिद्ध करायची गरज नाही. त्यांनी कितीही म्हणू, कोणीही लिहू संविधान, काही हरकत नाही. संविधान हे बाबासाहेबांनीच लिहिलं आहे. ते मनुवादी कुत्रे भुकणारच, त्यांना भुकू द्यायचं. आपल्याला माहिती आहे संविधान कोणी लिहिलं आहे, पूर्ण देशाला माहिती आहे संविधान कोणी लिहिलं आहे आणि संविधान कोणी अर्पण केलं आहे हे सगळ्यांनी बघितलं देखील आहे. तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या बाबासाहेब म्हणजे आपल्या भारत देशाचा बाबासाहेब, हे फक्त आपले बौद्ध समाजाचे बाबासाहेब नाही तर पूर्ण देशाचे नेते ते. तर त्यांना पूर्ण देशाचा नेता म्हणून चाला. तुम्हीही कमी करा आपला करणं. ते आपले बाबासाहेब आहेच, पण ते पूर्ण देशाचे नेते आहेत. तुम्ही सगळ्या देशाचे नेते म्हणून त्यांना घोषित करत नाही तोपर्यंत लोक त्यांना स्वीकारणार नाही. लोक आधीच म्हणतात की ते दलित आहेत, असे आहेत, तसे आहेत. ते त्यांना भारताचे नेते कधीच मानत नाहीत, मनुवादी लोक. बाबासाहेबांच्या संविधाना दिनी केला जगामध्ये मान सन्मान. त्या मनुवादी लोक मानू नाही मानू, आपण आपल्या बाबासाहेबांना पूर्ण जगभर, पूर्ण देशभर पसरवलं आहेच आणि ते पसरतच राहणार, कारण ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे. एवढ्या मोठ्या विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आहे. 8 वर्षाचं शिक्षण त्यांनी 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण केलं आहे. उगाच जगामध्ये एवढे पुतळे उभा झालेले नाहीत. जगामध्येच नाही तर पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये त्यांचे जास्त पुतळे.
एकाही महामानवाचे नसतील एवढे पुतळे त्यांचे जगामध्ये उभारलेत आणि त्यांचे पुतळेच नाही तर त्यांचा विचार देखील मांडला जातो. तर एवढंच होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. खूप अभिमान वाटते आपल्या बाबासाहेबांचा. पुतळा या जगभरामध्ये बसवला जाते आणि त्यांचे विचार सगळ्यांसमोर मांडले जातात. खूप छान वाटते. खूप छान. चला बाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. चला बाय.